श्री गणेशाय नमः. मराठी वर्षातील ज्येष्ठ महिन्याची सांगता होण्यासाठी अवघे काही दिवस राहिले आहेत. त्यानंतर आषाढ महिना सुरू होणार आहे. अनेक अर्थाने आषाढ महिना महत्त्वाचा मानला जातो. जगन्नाथपुरी रथयात्रेसह चातुर्मासारंभ याच महिन्यात होतो. तत्पूर्वी सोमवार 23 जून 2025 रोजी अद्भुत योग जुळून आला आहे. प्रदोष आणि शिवरात्री व्रत एकाच दिवशी आले आहेत. महादेवाची अखंडित कृपा लाभण्यासाठी ही दोन्ही व्रते अतिशय महत्त्वाची मानली जातात. शिवशंकराचा शुभ आशीर्वाद मिळवण्यासाठी हे व्रत कसे करावे, दोन्ही व्रत एकाच दिवशी येण्याचे महात्म्य आणि महत्त्व आज आपण जाणून घेणार आहोत. मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः. प्रदोष आणि शिवरात्री या महादेवांना समर्पित असून या दिवशी केलेले महादेवाचे पूजन पुण्य फलदायी तसेच शुभ लाभदायी मानले गेले आहे. प्रदोष व्रत प्रत्येक महिन्याच्या दोन्ही पक्षात म्हणजे शुद्ध आणि वद्य त्रयोदशी तिथीला पाळले जाते. हे व्रत भगवान शिवाला समर्पित आहे. प्रदोष व्रत तिथी सोमवारी येते तेव्हा त्याला सोम प्रदोष व्रत म्हणतात. सोम प्रदोषाच्या दिवशी कुंडलीतील चंद्रग्रह मजबूत होण्यासाठी चंद्रदेवाशी निगडीत गोष्टी अर्पण कराव्यात. दान धर्म करावा. चंद्रदेवाचे मंत्र जपून नामस्मरण करावे असे म्हटले जाते. तसेच मासिक शिवरात्री व्रताचरणही याच दिवशी केले जाणार आहे. ज्येष्ठ सोम प्रदोष व शिवरात्रीला अद्भुत योगांचा शुभ संयोग. ज्येष्ठ महिन्यात प्रदोष आणि मासिक शिवरात्री ही दोन्ही महादेवांना समर्पित असलेली व्रते एकाच वेळी आली आहेत. प्रदोष आणि शिवरात्री एकाच दिवशी आल्याने या काळातील शिवपूजनाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाल्याचे सांगितले जात आहे. सोमवारी 23 जून 2025 रोजी अन्य अनेक अद्भुत योग जुळून येत आहेत. या दिवशी चंद्र आपल्या उच्च राशीत विराजमान असेल. तसेच चंद्रग्रहाच्या गोचरामुळे अत्यंत शुभ मानला गेलेला उभयचरी योग जुळून येत आहे. कृतिका नक्षत्र आणि धृतिमान योगही आहे. सोमवार हा महादेव शिवशंकरांना समर्पित असल्यामुळे तसेच चंद्राच्या गोचरामुळे सोम प्रदोष आणि शिवरात्री व्रताचे महत्त्व अनेक पटीने वाढल्याचे म्हटले जात आहे. या अद्भुत योगामध्ये शिवपूजन करणे, सोम प्रदोष तसेच शिवरात्री व्रताचरण करणे शुभ तसेच पुण्य फलदायी मानले गेले आहे. ज्येष्ठ महिन्यातील सोम प्रदोष व शिवरात्री व्रत पूजा विधी. प्रदोष व्रतामध्ये त्या दिवसाच्या प्रदोष काळात म्हणजेच तिन्ही सांजेला किंवा दिवे लागणीच्या वेळेला महादेव शिवांची पूजा केली जाते. महादेवांचे पूजन झाल्यानंतर शिव पंचाक्षर मंत्र ओम नमः शिवायचा यथाशक्ती जप करणे लाभदायी मानले जाते. शिवरात्रीच्या दिवशी सकाळी शिवमंदिरात जाऊन महादेवाचे दर्शन घ्यावे. शक्य असल्यास रुद्र अभिषेक किंवा जलाभिषेक करावा. अनेक भाविक या दिवशी संपूर्ण दिवस उपवास करतात. महादेवांची षोडशोपचार पद्धतीने पूजा करावी. बेलपत्र, फुले अर्पण करावीत. धूप, दीप, नैवेद्य दाखवून आरती करावी. मनोभावे प्रसाद ग्रहण करावा. त्यानंतर महादेवाचे नामस्मरण स्तोत्र पठण करावे असे सांगितले जात आहे. शक्य असल्यास या दोन्ही व्रतपूजनात 108 बिल्वपत्रे महादेवांना अर्पण करावीत. चंद्र संबंधी उपाय. मंत्रांचे जप लाभदायक. नवग्रहात चंद्रग्रह हा सर्वात वेगाने गोचर करणारा ग्रह मानला जातो. सोम प्रदोष व्रताच्या दिवशी चंद्रदेवाशी निगडीत वस्तू अर्पण कराव्यात. तसेच चंद्रदेवांशी निगडीत वस्तूंचे यथाशक्ती दान करावे. चंद्रदेवाचा गायत्री मंत्र, प्रभावी मंत्र, नवग्रहातील स्तोत्रातील मंत्र यांचा यथाशक्ती जप करावा. असे केल्याने चंद्रदेवाची कृपा आपल्यावर होऊन कुंडलीतील स्थान आणि प्रभाव मजबूत होण्यास मदत होऊ शकते. सोम प्रदोष व शिवरात्री व्रतासह नेमके काय करावे? पितृदोष असल्यास पारद शिवलिंगाचे दररोज पूजन करावे असा सल्ला दिला जातो. यासह अनेक समस्या अडचणी दूर होऊ शकतात असे सांगितले जाते. पारद शिवलिंग घरात ठेवल्यास वास्तुदोष दूर होऊ शकतात अशी मान्यता आहे. शिवपुराणात पारद शिवलिंगाचे महत्त्व सांगितले आहे.
मात्र याची स्थापना अतिशय शास्त्रशुद्ध आणि योग्य पद्धतीने करावी. पारद शिवलिंगामुळे घराचे संरक्षण होण्यास मदत होते असे म्हटले जाते. घरातील उत्तर पूर्व दिशेला महादेवांचे स्थान मानले गेले आहे. या दिशेला चंदन किंवा सुवासिक चंदना संदर्भात वस्तू ठेवल्यास उत्तम मानले जाते. शिवकृपेने घरात सकारात्मक ऊर्जा येऊ शकते असे सांगितले जाते. घरात कलह किंवा इतर समस्या असतील तर त्या दूर करण्यासाठी घराच्या ईशान्य दिशेला रुद्र अभिषेक करणे शुभ असते. ईशान्य दिशा समस्त देवी देवतांच्या आगमनाची दिशा मानली जाते. त्यामुळे रुद्र अभिषेकही त्याच दिशेला करावा. लघुरुद्र, महारुद्र किंवा अन्य कोणतेही अनुष्ठान या दिवशी इच्छित फलदायी ठरते. घरातील संकट दूर करण्यासाठी ईशान्य दिशेला शिवपरिवाराचे चित्र लावावे. भगवान शिव, माता पार्वती, कार्तिकेय आणि गणपती तसेच अशोक सुंदरी यांचे चित्र लावल्याने घरात शांततेचे वातावरण राहते. कुटुंबातील सदस्यांचे विचार शुद्ध राहतात. भगवान शंकराचा परिवार आदर्श परिवार मानला जातो. याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जगण्याची प्रेरणा मिळते. घरामध्ये कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष असेल तर त्याच्या निवारणासाठी घराच्या पूर्व किंवा उत्तर पश्चिम दिशेला बेलाचे झाड लावावे आणि त्याला पाणी द्यावे. प्रदोषकाळी म्हणजेच तिन्ही सांजेला एखाद्या बेलाच्या झाडाखाली किंवा नुकत्याच लावलेल्या रोपाजवळ तुपाचा दिवा लावावा. असे केल्याने घरातील वास्तुदोष संपुष्टात येतो अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. या दिवशी शंकरांना बिल्वपत्र वाहावे. रुद्र अभिषेक सुरू असताना मनोमन ओम नमः शिवाय हा जप करत अर्पण केलेले बिल्वदल मनातील निचरा दूर करून सन्मार्गास प्रवृत्त करते असे सांगितले जाते.